सिंदूर आर्मी महारक्तदान यात्राची विशेष श्रीनाथ एक्सप्रेस सांगली रेल्वे स्थानकावरून दिल्लीकडे रवाना। 1200 ते 1500 युवक रेल्वेने रक्तदान करण्यासाठी दिल्लीला रवाना। शिवसेना आणि क्रीडा सेनेच्या वतीनं आयोजित सिंदूर आर्मी महारक्तदान यात्राची विशेष श्रीनाथ एक्सप्रेस सांगली रेल्वे स्थानकावरून दिल्लीकडे रवाना झालेले भारतीय सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त ही सिंदूर आर्मी महारक्तदान यात्रा आयोजित करण्यात आलेली आहे। सांगलीहून रवाना झालेल्या या विशेष रेल्वेला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी झेंडा दाखवला। या उपक्रमासाठी सांगली जिल्ह्यातील सुमारे 1200 ते 1500 युवक रेल्वेने दिल्लीला रवाना झालेले आहेत। 8 ऑगस्ट रोजी 500हून अधिक युवक तर 9 ऑगस्ट रोजी सुमारे 700 शिवसैनिक आणि क्रीडा क्षेत्रातील युवक भारतीय सैनिकांसाठी दिल्लीत रक्तदान करणार आहेत। 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह प्रमुख पाहुणे या क्रांती दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे सर्व 13 खासदार आणि पक्षाचे प्रमुख नेते या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येणारे या उपक्रमामुळे सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा अनोखा संदेश दिला जाणार असून सांगली जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं युवक या यात्रेत सहभागी होणार आहेत। रक्तदान यात्रेचा हे वर्ष दुसरं आहे। आदरणीय आमचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, आदरणीय उदयजी सामंत साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही दुसरं वर्षही यशस्वी होईल। कारण गेल्या वर्षी जवळजवळ 60 तासाचा प्रवास करून आपले सांगली जिल्ह्यातील युवक 1200 ते 1500 युवक तिथं जाऊन 4 ठिकाणी रक्तदान केलं। जम्मू कमांड हॉस्पिटल, उधमपूर कमांड हॉस्पिटल आणि श्रीनगर कमांड हॉस्पिटल ह्या वर्षी एकाच ठिकाणी करते। तर खरखर मला अभिमानानं सांगायचं आहे, गेल्या वर्षी 9300 युवकांनी ह्या आर्मी रक्तदानमध्ये सहभाग होण्यासाठी नोंद केलेली होती, पण आपल्याला तिथली आपल्याला जे परमिशन मिळाली होती ती त्या पद्धतीने आपण तिथे 1500-1200 युवक येऊन गेलेलो होतो। आणि ह्या वर्षी साहेब मला सांगावंसं वाटतं की ह्यावेळी 16,500 लोकांनी इकडे येण्यासाठी संमती दर्शवलेली होती शिवसेनेच्या सिंदूर आर्मी महारक्तदान यात्रेच्या निमित्तानं। पण आज आपल्याला आर्मीकडून ज्या सूचना आलेल्या आहेत त्या पद्धतीने आपण 1200 युवकांना घेऊन आज दिल्लीच्या दिशेने जात आहोत। खरखर ही यात्रा आदरणीय उदय सामंत साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी होईल हा विश्वास आहे। 9 तारखेला संध्याकाळी त्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याला मुंबईतले सगळे महाराष्ट्रातील प्रमुख मंडळ हे उपस्थित राहणार आहेत आणि आमचे सगळे पैलवान बांधव देखील उपस्थित राहणार आहेत। मी मगाशी देखील सांगितलं की आपल्या राज्यगीतामध्येच असं लिहिलेलं आहे की दिल्लीचं तख्त राखतो महाराष्ट्र माझा, आणि त्याच्यातलाच हा भाग आहे। महाराष्ट्र हा दिल्लीसाठी कायमस्वरूपी धावून गेलेला आहे आणि शेवटी सामाजिक काम करत असताना देखील महाराष्ट्र हा देशात अग्रेसर राहिला आहे, हे या रक्तदानानं साबित झालं। हा दिल्लीवर लक्ष असण्याचा भाग नाही, ह्याच्यामध्ये कुठचंही राजकारण नाही, ह्याच्यामध्ये समाजकारण आहे। यावर्षी आम्ही दिल्लीला करतोय, पुढच्या वर्षी दुसरं राज्य असेल, त्याच्यामुळे दिल्ली म्हटलं की त्याच्यामध्ये राजकारण येतं, तसा काही शिंदेसाहेबांचा त्याच्यामध्ये हेतू नाही। परंतु आम्हाला अभिमान वाटेल अशी यावर्षी घटना घडणार आहे, ते म्हणजे आमच्या सगळ्या या पैलवानांचं कौतुक करण्यासाठी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह साहेब देखील उपस्थित राहणार आहेत। आणि मला असं वाटतं की हे आमच्या कार्यक्रमाचं फलित आहे, हे या कार्यक्रमाचं यश आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।